शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि बिकट होत चालला आहे। प्रशासनातील दुर्लक्षपणामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्न म्हणजे भिजत घोंगडे असाच झाला आहे। शिरोळ येथील पंचगंगा नदीपात्राला पुन्हा एकदा जलपर्णीचा मोठा विळखा पडला आहे। यामुळे जलचर प्राण्यांना धोका झाला असून पाणी प्रदूषणातही वाढ होत आहे। यामुळे तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी पंचगंगा नदी काठातील शेतकरी आणि नागरिकांच्यातून होऊ लागली आहे। एकेकाळी शिरोळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनदायी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे। याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष जबाबदार असल्याची मानसिकता तालुक्यातील जनतेची झाली आहे। गेल्या 20 वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले असून यामुळे या परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे। या परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढले, आजाराने अनेक नागरिकांचा बळी गेला तरीही याचे गांभीर्य प्रशासनाला उरलेले नाही। विविध कारखान्याचे रासायनिक मैला मिश्रित पाणी, विविध शहर आणि गावातील सांडपाणी हे सर्व पंचगंगा नदीत मिसळत गेले आणि पंचगंगा नदी गटारगंगा बनली। अशातच सातत्याने पंचगंगा नदी पात्रास जलपर्णीचा विळखा पडत आहे। याकडे प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही। सध्या शिरोळ येथील पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे। यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचून नदी प्रदूषणात वाढ होत आहे। परिणामी जनावर व मानवी आरोग्य धोक्यात आले आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।